हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। रुद्र काली आम्ही परमात्मानं अर्जुनाक तागेले खंयचे सकाळी वस्तून तूं तागेली विभूती कसली म्हूण सांगता काली रुद्राणां शंकरश्चास्मी म्हूण म्हणलेलें आमी पळयलें आयकलीची। सुखकारणत्वात शंकरनामा म्हणटना सूख दिवची तसल एक विभूती श्रेष्ठता रुद्राला तसल ते सूख दिवची तसल गुण रुद्राक दिल्लेले परमात्मानं म्हणून म्हणलें। तशीची रुद्र मनोभिमानी देवते म्हणालो मना सूख दितलो तशें जावन रुद्र म्हणटाक म्हणचे। तशीची रुजम द्रावयती रोदयती इति रुद्रः, रुजम द्रावयती इति रुद्रः म्हळ्यार आमकां एक दृढ शरीर रोगमुक्त जल्लेक शरीर दिवन रुजम द्रावयती रोग निवारण करून मुख्य जावन मना दुःख निवारण करून शारीरिक दुःखा दुखून मुक्त करून आमकां एक शम करोती पुण्य कार्य करचें तसलें मना सूख दिवचें तसलें एक मनोभिमानी देव रुद्र। त्या रुद्रालान तूं आव मिगेल विभूती आसा म्हूण रुद्रालान तूं आव एकादश रुद्र तांत भितरी शंकर म्हळेलें नामाचे रुद्र आम तोची आमी आतां महादेव रुद्र म्हूण सांगून आराधना करता पळय तोची तो शंकर म्हणल रुद्र। तेची रुद्राक भिशक्ता माम तो अभिषेजम म्हूण म्हणटाची म्हळ्यार तूं वैद्यांकय वैद्य जावन आसुचो म्हूण। आतां आमी भवरोग वैद्य म्हूण कोणा सांगताची कृष्णाक परमात्माक, तशी रुद्राकय हांगा वैद्यांकय वैद्य म्हणटाची। तशें जावन ताका वैद्यनाथ म्हूण एक कडेन आपयताची पळया तागेलें मस्त नांवान तो एक नांव वैद्यनाथ म्हणून आसा। तशी देवानां म्हूण सांगून अस्मी वासव म्हूण सांगून सांगला पळय देवानां म्हूण म्हणलेलें इंद्रियाक सांगताची। इंद्रियाभिमानी देवतेलान तूं हांव वासव इंद्र जावन आस। इंद्रिया पशी श्रेष्ठ जावन आशिल्लें मन ते मनोभिमानी देवते हांव रुद्र। रुद्रालान तूं मेकली विभूती इंद्रियाभिमानी इंद्राकय होड रुद्र। देवता तारतम्यान तूं रुद्र पंचकक्षर आसता म्हूण म्हणटाची। तशीची परमात्माले संहार कार्यांतूय वायुदेवाक सहकारी जावन आसुचे रुद्रालान तूं परमात्मू शंकर नामक जावन तागेली विभूती दाखयला हांगा सांगता तो। तशीची ताजे खातीर नवे मनोभिमानी रुद्र म्हणूची तैलधारयंते मनसु कोडू हरियली शंभू म्हूण ते रुद्राले आमी मागचे। तशें परमात्माले एक साक्षात्कार जावंक जाल्यार आमगेलें मन ते साक्षात्कार पावोवच्याक सिद्ध जावन आसुका ते सिद्ध करचें कोणें। आतां परमात्माल साक्षात्काराक मन सिद्ध जावचें म्हळ्यार कसलें खंय मनांत कसलें कल्मश ना की थंय परमात्मो मेळटा म्हूण। आतां एक उदक नितळ राबिल्ल्या उदकांत आमगेलें प्रतिबिंब दिसता तेचे त्या उदकांत चिकोल पडचो फातर घालचे कसलें केल्यार तांतूं आमगेलें तोंड दिसता आमकां ना। तेंचे चिकला उदकांत तोंड दिसता ना नितळ उदकांत मान दिसता म्हळ्यार शुद्ध जावका मन। तशें जाल्यार हें मन शुद्ध करचें कोणें म्हूण म्हळ्यार रुद्रान म्हूण म्हणचें। तशी वेदांतो देवतागण विशय सांगतना आदित्य वसु रुद्र हे तिनी वटू जावन सांगताची। आतां आमी पितरांगेलें श्राद्ध करतना थंय तिनी आमी पिंड दवरता पळय
ते आनू आज्जो पिज्जो म्हूण सांगून ते रुद्र आदित्य वसू हे देवते ताका ते पित्राचे म्हळ्यार बापसूल नियामक तशें जावन अभिमानी देवते म्हण तशी तांकां ते पिंड हांगा दिल्लेले पिंड त्या पित्राक पितामहाक तशें पावोवचें तांगेलें काम म्हूण. तशी हांगा आदित्य वसू रुद्र ಒಟ್ಟು येतरसची आतां आमी हांगा वित्तेशो यक्ष रक्षसा म्हूण म्हणलें. वित्तेश म्हळ्यार कोण? उत्तर दिक्कांत एक अभिमानी देवते कुबेरू तो वित्तेश म्हणचे ताका कुबेराक संपत्ताक अभिमानी तो म्हूण. ईशान्य दिक्काक रुद्रू म्हणटाच आमी. तशी त्या रुद्राक न्ही कुबेराक भारी एक प्रीती तांकां लागलागी आसचें वताली. वित्तस्वामित्वात वित्तेशनामा कुबेरस्तः म्हणटाच. वित्तस्वामित्वात वित्तेशनामा म्हळ्यार दुडवाचे एक अधिपत्य ताका आशिल्लें देखून ताका वित्तेश म्हणलें म्हूण. आतां आमकां हांगा कसं कळ्ळें म्हळ्यार शिव ज्ञानाच्यो देवते मनोभिमानी म्हणना. तसल्यार कुबेरू वित्तेशू शरिराभिमानी संपता देवते म्हणटाच. शरीर आतां संपत कसो जाल्यार आमकां शारिरीक सुखा खातीर तशी कुबेरू शरिराभिमानी देवते म्हणटाच. आनी बेर म्हूण म्हणलें ताका. बेर म्हूण म्हळ्यार अर्थ कसो जाल्यार म्हणून धर्माचरणेक एक शरीर जावं पळय आमकां तें धर्माचरण करचें शरिराक बेर म्हणचें. जाल्यार हांगा वो कोण बेर न्हय कुबेर. कू म्हळ्यार कुरूप विकार रुपाचो मनुश्य तशें जावन कुबेर म्हूण ताका नांव येयलें म्हूण. आतां विकार रूप म्हळ्यार कसो जाल्यार आमी कुबेराक कांय कोणें पळयली न्हय जाल्यार पुराणांत कुबेराल एक सांगिल्ले आधारार कुबेरू एक चुरू व्हड पोट्टाचो ಸ್ವಲ್ಪ गुड्डो तशें पुराय जावन ಸ್ವಲ್ಪ विकारशें रूप तागेलें म्हूण. आमी चायनीज ते एक हांड व्हरता एक चायनीज लाफींग कसो की म्हूण दुडवाचो तो आमगेलो वित्तेश म्हणचे तांणी तो दुडवाचो म्हणचो. तशीच वित्तेशः यक्षरक्षसा म्हणलें. यक्ष आनी रक्षस तांकां अधिपती तो. आतां वित्तेश संपता अधिपती मान्य तागेले अंडर येवचे देवता गण न्हय ते तागेले अंडर येवचे गण खंयचे म्हळ्यार यक्ष राक्षसांगेले गण तेची. आतां आमी हेर यक्ष राक्षसांगेली काणी भारतांत आयकताची भागवतांत आयकताची. अशी जी चेडवां सांगचे एक उपदेशा काणींतूय यक्ष तांणी ಸ್ವಲ್ಪ दुडवा पिश्याचे त्या पुराय आमी आयकता पळय. यक्षाल 7 गुणी चील दुड्ड मेळची एकल्याक काणी म्हळ्यार यक्ष म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ क्रूर मनाचे ಸ್ವಲ್ಪ तीक्ष्ण जाळ मनाचे म्हूण आमकां जनपद काणींत दाखयलें. न्ही जावन जाल्यार यक्ष तशीची क्रूरत न्ही तशी. आतां आमकां भागवतांतूय आमी ध्रुवाले काणी आयकलें न्हय. ते ध्रुवाल काणींत ध्रुवाल भाव उत्तम आसा पळय ताणें यक्ष राक्षसांगे लागीं कुबेराल अनुचरा लागीं युद्धा वचचें थंय तांणी हाका मारचें ते काणीन येता. कुबेर कडेन ध्रुव कोप येवन तो कुबेराल ते यक्ष राक्षसांगेलो वटू युद्ध करून तांकां पुरे मान घालता म्हणटना कुबेरू थंय प्रत्यक्ष येता आनी कुबेर तागेले कोण कसले इत्ते म्हूण निमगिता. त्या वेळाक ध्रुवाकय कळटा कुबेर विष्णू भक्त म्हूण कुबेराकय कळटा ध्रुव विष्णू भक्त म्हूण. मागीर कुबेरान ध्रुवाक सांगचे कसो न्ही म्हूण म्हळ्यार हें यक्ष पळय तुगेली निमती मेल्लींची म्हूण हांव लेखना तशी तुगेल्या भावाकय म्हगेले यक्षान मारलेले म्हणून हांव लेखना. ही ताका ह्या पुराय देवाल इच्छा आमगेले कसलें ना. देव कोणाक कशी प्रेरण दिता तशी तांणी करताची. मागीर तूं व्हड विष्णू भक्त म्हूण म्हाका कळ्ळें तूं कसले वर दिवका सांग. ध्रुव सांगता खंय म्हाका कसलें वर नाका म्हाका हांगाच कसलें अपेक्षा ना. म्हाका विष्णू वयर भक्ती दीस तुकून दीस चड जावची तशी करी भक्ती प्रवर्धमाना वचे तशी करी म्हूण सांगून. हें आमकां भागवतांत यक्ष राक्षसाल विशय मेळचे जाल्यार महाभारतांतूय मेळटा आमकां. भीमसेनान द्रौपदीक सौगंधिका पुष्पहाण दिवच्याक उत्तर दिक्कांत वतना गंधमादन पर्वताक वतना ते ताका ते सौगंधिका पुष्प काडूक थंयचे यक्ष राक्षस गण सोणा. तो मणिमंत म्हूण म्हळ्यार यक्ष सेनाधिपती तो भीमाल वयरी तो लढाई येता
त्या वेळारी भीमू ते मणिमंत म्हणलेले राक्षसाले सर्व सेना तो नाश करता ही काणी आमी महाभारतांत तो पळयताची पळया. तशीची यक्ष म्हणचे कोणाक म्हळ्यार तांणी नरमांस भक्षक तशीची राक्षस म्हणचे कोण तांणी तांणी यक्षांक सोड नांची जाल्यार राक्षसांक थोडे पुणी यक्षा पशी क्रूर गूण उण आसा थोडे पुणी तांकां एक यक्ष राक्षसांक थोडे पुणी एक यक्षांक न्ही यक्ष म्हळ्यार क्रूर तांणी नरमांस भक्षक जाल्यार राक्षस ಸ್ವಲ್ಪ यक्षा पशी ಸ್ವಲ್ಪ उत्तम तांणी इतक म्हळ्यार तांणी आमकां खाव नकाची म्हळ्यार थोडे पुणी करून दाखयतात एकाक पंथा. तशीची तांकां दोग जाणांकय आतां वातावरणांत आमी एक नॅगेटिविटी म्हणटा पळय पॉजिटीव आलोचना करता पॉजिटीव वायब्स येवका पॉजिटिविटी आसूं हे पॉजिटिविटी चंग शक्ती निमते येयल्यार हे नॅगेटिविटी म्हणटा पळय आमगेले सुतू एनवायरमेंटांत हेची नॅगेटिविटी कोणाली म्हळ्यार हे यक्ष राक्षसांक गेलीची हे दुश्ट शक्ती म्हणटाची. आतां तसल्यार यक्ष नरमांस भक्षण करता तांकां चूरपुणी करून ना म्हण पळयलें. राक्षस यक्षा पशी स्वल्पपुणी उत्तम म्हण पळयलें. तशीची आतां राक्षस म्हूण कसले म्हणलें म्हळ्यार तांणी आमकां रक्षण करता न्ही आमी तांगेलें तुकून रक्षण करून घेवका ताचे तांकां राक्षस म्हणचें म्हूण. तशी सगळे वातावरणांत आसूचे दुश्ट शक्तीची नियंत्रण कुबेराक आनी शिवाक देवान दिलां. सगळेची दुश्ट शक्ती नियंत्रण आमगे सुतू एनवायरमेंट आसूचे तेच्यावन केन्नाय ते कसले एक नॅगेटिविटी वाडून नज्ज म्हूण जाल्यार परमात्माला आराधन थंय चड करता. त्या वेळाक परमात्मा कुबेरा सांगता कुबेरू त्या दुश्ट शक्तींक नियंत्रण करता म्हूण सांगून इता म्हळ्यार ते दुश्ट शक्ती पुरे कुबेराला हातांत आसाची तागेले अंडर आसाची. तशी कुबेरा लांगांतूय बैसून ताका ते यक्ष राक्षस तसल दुश्ट जनाल निग्रह करची शक्ती दिलेली कोणे म्हळ्यार परमात्मानाची म्हूण सांगून. हांगा आमकां रामायणा वेळार रावणाल काणी वाजयतना थंय वपास थंय कुबेराल विशय येता कसले म्हळ्यार रावण कुबेराल भाव म्हणटाची. पुलस्त्य म्हणलेले ऋषीले नात्र रावण आनी कुबेर तशीची पुलस्त्य वंशाचे म्हूण तांकां म्हणटाची. पुलस्त्याल पुतो विश्रवसू म्हूण म्हणलो ऋषी ते विश्रवसूल चेडूं रावण कुबेरू सकड म्हणटाची. जाल्यार आम्म तांकां भिंगडी विश्रवसू ऋषीक भारद्वाजाल धुव देववर्णी म्हूण म्हणलेली वटवारडीक जावन कुबेर जन्मता. तो कसं करता जन्म आयल नंतर दीर्घ काल तपस्या करता. तपस्या करून ब्रह्म ताका वलवता. ब्रह्म निमगी तुका कसल जाय म्हूण. कुबेर कसं सांगता म्हाका धनरक्षण करची पदवी दी म्हूण म्हणटा. आनी तदन ब्रह्म सांगता वय म्हाका एक लोकपालकाक सृश्टी करता म्हूण आशिल्ली ताका म्हळ्यार इंद्रू यमू वरुण आनी पुराय आसाची. ताजे नंतर आनी एक लोकपालक सृश्टी करता म्हूण आशिल्लो हांव तुकाच ही लोकपालक जावन नियमन करता. आनी तो इंद्र यम वरुण हांगेले नंतर चारी लोकपालक जावन चारीचो लोकपालक हे दोळ 3 जन आशिल्लीची तो चारीची लोकपालक जाता. मागीर ब्रह्म ताका पुष्पक विमानय दिता एकड तेकड भोंवच्याक सुलभ जेवची तशी ताका पुष्पक विमानय दिता ब्रह्म. हांगा विश्रवसू आनी देववर्णी भरद्वाजाल धुव देववर्णील चेडूं कुबेर जाल्यार चेडूं विश्रावसू आनी कैकसी म्हणलेली एक राक्षसी. ती ब्राह्मण स्त्री वेश घालून येवन ते विश्वावसूक सेवा करता. विश्वावसू संतोशारी तिका भारडिकोन घेता. तशी तेदन कळटा पळय विश्वावसू आनी कैकसीक जल्लेल चेडूं ते रावण विभीषण आनी कुंभकर्ण. तशीची ह्या जल्व्या आनी कृष्णावतारांत यमळार्जुन वृक्ष जावन आशिल्लीच पळय कृष्णान आवसून तागेले पट्टाक बांदून दामोदर करून ताका आंगणांत भोंवच्या सोडतना तो आंगणा वता. आंगणा वचून 2 रुखां मदीं तो शिरकता. थंय दुखून भायर येवच्या पळयतना ते यमळ म्हळ्यार डबल दोनी जोडी
अर्जुन वृक्ष पडले त्या शब्दा पुरे जन धावन इलीची इकडे तांतो दुखून दोन दिव्य तेजसो भायर चमकलो इतले पुरे आमी भागवता काणींत आयकले तांणी कोण म्हळ्यार नळकू बर आनी मणिग्रीव म्हळेले दोन कुबेराल दोन चेडूं तांणी म्हणून आमी पळयले पळय म्हणटना आमी महाभारतांतू रामायणा काळांतू सकडी आमी हे यक्षांगेल विशयू आयकलेच पळय ते जी हे यक्ष आनी राक्षस तांकां वित्तेशू म्हळ्यार कुबेरू अधिपती जावन आस म्हण सांगून हांगा आमकां कळटा. मागीर कृष्ण कसो सांगता म्हळ्यार रुद्राणाम जल्नवे वित्तेशः यक्ष राक्षसाम आत्त कृष्ण कसो सांगता म्हळ्यार वसूनाम पावकश्चास्मी. पण आता आदित्यांगेल द्वादश आदित्यांतू सूर्यो तो श्रेष्ठ म्हूण म्हणलें. एकादश रुद्रांतू मनोभिमानी जावन आशिल्लो रुद्र शंकर नामाचो तो श्रेष्ठ म्हूण जालें. आतां आदित्य जाल्यार रुद्र जालें. तीन गण वटवटूची देवाल गणाचे विशय सांगता ते तीन गण वटवटू आसचे म्हूण म्हणला पळय तशी ते आदित्य जाल्यार रुद्र जाले. आतां वसू विशय येता. वसूंतू तो सांगता ते अष्टवसुलांतू अग्नी म्हणलेले वसूक विभूती मिगेल विभूती ना त्या एक योग्यता इल्ला ताका म्हण म्हणटा. आतां 8 वसू कोण म्हण पळया सुरवेक द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्निदोश आनी अग्निदोश मागीर विभावसू म्हण सांगून आतां अग्नी पंचाचो म्हण जाले ताका एक ते आतां हें मागीर द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्नी दोश वस्तू विभावसू म्हणटा पळय हें इतली एक वसूंक विंगड विंगड नांवांनी सांगतात जाल्यार मस्त वस्तू आसाची जेव्हा वस्तू चेंज जाता आसाची म्हण न्ही वस्तू तांनीची जे तांकां नांव बदलायसून येतर आसता. तशीच हांगा पंचाच जावन सुचो हांगा अग्नी म्हणटा पळय आमी पंचाचो तो हे अग्नीलांतू 8 वसूलांतू पंचाचो तो अग्नी आमी हांगा आतां अग्नी म्हणून आराधना करता पळय तो ताकाय मस्त नांव वैश्वानर वहनी जातवेद हुताशन पावक अनिल अनल दहन हे पुरे ताका अग्नीक आसूचे विंगड नांव. मागीर वरलेले वसू तांणी देवता तारतम्यांतू 18 कक्षेंत असल्यार अग्नीक 15 कक्षेंतू दवरतात ताका म्हळ्यार देवता तारतम्यांत वरलेले अग्नी पशी ಸ್ವಲ್ಪ वैरीची यो अग्नेस आमी पुजन करचो. आतां परमात्माक आमी भुंयचेर आराधना करच्या नाना रितीर करताची चड जावन परमात्माला आराधना यज्ञ यागादी मूलक जाता म्हण जाल्यार तो अग्नी नानाशी थंय आराधना घेना तेदनाय ते अग्नी भितर आसून अग्नी नारायण जावन ते दिलेले आहुती पुरे घेवचे परमात्मानच. इत्याक म्हळ्यार भुंयचेर एक परमात्माला आराधनेक श्रेष्ठ प्रतीक कसलें म्हूण म्हळ्यार अग्नी म्हूण सांगून आनी ताका म्हणचेच अग्नी नारायण यज्ञ नारायण म्हूण कसलेची कोल घाले ताका अन्यक एक अग्नीक व्हड एक श्रेष्ठता तागेले अन्यक श्रेष्ठ गूण कसले म्हूण म्हळ्यार तो सगळे जगत्याक पावन करता म्हूण म्हणटाच. ते पावन करची शक्ती पावक म्हूण म्हळेलें ते अग्नीक दिल्लें कोणें म्हूण म्हळ्यार परमात्मा तेच सांगता. हांव अग्नींतूय तागेली विभूती जावन आसा म्हूण. अग्नीची विभूती म्हळ्यार कसलें अग्नीची महिम म्हळ्यार कसलें विशेषत कसलें अग्नीचें म्हूण म्हळ्यार पळया सगळे जगत्याक पावन करची एक शक्ती परमात्मान अग्नीक दिला तशें अग्नीक पावक म्हूण म्हळेलें नांव येयलां म्हूण आमकां कळ्ळी पळया. सगळे जगत पावन करची शक्ती म्हळ्यार कसलें कशी पावन करता पळया. अग्नीचे सामान्य गुण कसले म्हूण म्हळ्यार त्या अग्नी भितर शेण असो गोबर असो अन्य कसो दुसरे कसले असो चंग वस्तू ज्यो वायट वस्तू ज्यो परंबळ वस्तू ज्यो घाणयार वस्तू ज्यो कसो म्हणना कसले ते अग्नीक पडता ते अग्नी ते पुरे लासून ते पुरे लासून घालता. अग्नीक काम त्याची लासून घालचे ते ताका कसं घाल्यार लासून वता जाल्यार
सगळी जगत एक पावन करतो तो अग्नी, त्यामुळे कंची कल्मश असल्यार लासून सोडतो पळय येतो. तशी त्या अग्नी तो पावक म्हण म्हळेल नावाचे जावन ताका परमात्माने श्रेष्ठ स्थान दिला म्हूण सांगून लेखू येतं. पावक म्हळेल नाव तागेले अग्नीले त्या नाव जावन त्या अग्नीचे गुणांत पावक म्हळेल गुण घेऊन आसून ताका एक श्रेष्ठ स्थान ताका अग्नीक मेळ्ळा. आतां त्या पावक म्हळेल शब्द कशे येयले, पव म्हळेल एक धातू, पव म्हळेलाक मिनींग शुद्धी म्हूण येता. तशी पावक पव पावक पावक म्हळ्यार कसं न्ही शुद्ध जावका म्हूण सांगून. आतां अग्नीन तूं शुद्ध करची शक्ती आसा म्हणलें, सर्व पावन करची शक्ती अग्नीक आसा म्हूण सांगून. कस्स कल्मश कलरीला आसून भस्म जावन वता, मागीर त्यांची भस्म विभूती म्हूण माथ्याक धारण करतात पळया. तशी कस्स जाल्यार एक आसूं शक्ती आनी अग्नी स्पर्श जाल्ली कुडले पावन जाता म्हूण म्हणटा पळय, तसल्या त्या अग्नीन तूं एक शुद्ध करची शक्ती भगवंताले विभूती म्हूण म्हणीत. त्या भगवंताले एक तेजसो म्हळ्यार त्या भगवंताले एक तेजसान तूं तेजस म्हळ्यार एक उजवाडो कसले त्या तेजसांत कसं शक्ती आसा पळय, उजवाडा शक्ती, उजवाड दिवचो जगत्याक, हुंसाण दिवचे. अग्नीन तूं कसल सकट तेजस तूं आस म्हणून अग्नील तेजसान तूं एक उजवाडा शक्ती आसा, उजवाड दिता अग्नी वय. तशीची अग्नी हुंसाणय दिता. मात्र न्ही अग्नीक एक पाचक शक्ती आसा म्हणटाची. अग्नीक कशी पावक म्हणटा पळय तशी अग्नीक पाचक म्हणूय म्हणटाची म्हूण. समवची उडगास करचे जाल्यार याची भगवद्गीते 15 अध्यायांत परमात्मा सांगचास, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राण अपान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम म्हळ्यार आवांची वैश्वानर अग्नी जावन सर्व जीवाचे देहांत बैसून ते खाल्लेले सर्व वस्तू जीर्ण करचे हावेची म्हूण. तशें जाल्यार अग्नीक पावक शक्ती मात्र न्ही पाचन शक्ती आस म्हूण म्हणटाचे. अग्निलांतसून अग्नीक ती शक्ती कोण दिल्लेली, परमात्मान दिली. तशें जावन प अवक पावक अवक म्हळ्यार रक्षण करतलो, रक्षकू म्हूण म्हणलेले एक अर्थ येता. तशी अग्नीन तूं आसून अग्नीक ती एक विशेष शक्ती लासूचकी, उजवाड दिवची, हून करची की, जेवपचन करची पुरे विशेष जावन आशिल्ली शक्ती दिल्ली कोणें म्हळ्यार परमात्मान म्हूण सांगून. तशीची हांगा म्हणलें एक आतां वित्तेशः ते जालें न्हय, वित्तेशः जाल्ले पावक वसूनां पावकश्चास्मी जाल्ले सांगून ताणें वित्तेशः यक्षरक्षसां जाल्ले. आतां ह्या पुराय जनाल विशय सांगतरी कृष्ण भुंयचेरी संपत्तू समृद्ध जावन आसूत तसले सुमेरू पर्वता विशयू सांगता. मेरू शिखरिणाम अहम मेरू म्हूण सांगून म्हळ्यार पर्वतांत हांव मेरू पर्वत जावन आस म्हूण तागेली विभूती सांगता तो विशेषता. मेरू पर्वताक अशी रुढीरी एक नांव आसा हेमाद्री बेट्ट म्हूण. हेमाद्री बेट्ट म्हूण म्हळ्यार थंय तांत भांगर मस्त शिल्के मेरू पर्वतांत, तशी ताका हेमाद्री भांगरा बेट्ट म्हणूय म्हणटाची. म्हणटना ते वसू अष्टवसूंक न्ही थंयच तांगे लोक येसूच्यो अष्टवसूचे मेरू पर्वतांत म्हूण. वसू म्हळ्यार अन्य करतस कसले म्हळ्यार संपत्त म्हणटाची. तशी परमात्मो सांगता मेरू शिखरिणाम अहम म्हूण म्हळ्यार शिखर हे पर्वत म्हणटा पळय पर्वतांत मेरू पर्वताची सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून आनी मेरू पर्वताची हांव म्हूण सांगून कृष्ण सांगता हांगा अर्जुनाक. आतां ते हिमालय पर्वत श्रेणीन तूं मेरू पर्वत आसा म्हूण म्हणटाची भूमध्य रेखे लागीं सकट म्हूण म्हणटाचे आसो जाल्यार हिमालय पर्वत श्रेणीन तूं ची मनशाल्याक नत्तील तितली संपत्त आसा, नत्तील तितली संपत्त. तशी हे मेरू पर्वत
संपत्ताच्यो पर्वतो भांगराच्यो पर्वतो म्हण म्हणटाची. आतां मी पळयताची हे पळय सुमेरू पर्वताचे विशय सकड कसले म्हळ्यार महाभारत युद्ध जाता. महाभारत हे हिमालय श्रेणीन तसोच तो सुमेरू पर्वतो म्हणटाची. तशी महाभारत युद्ध जालें. महाभारत युद्ध जातरी धर्मरायाले सर्व संपत्तू नाश जाले. एक युद्ध म्हळ्यार मस्त लॉस जाता. सैन्य अन्यक दुसरेक तांकां पोसुचे अशी तशी म्हूण सांगून धर्मरायाल्याक सुमार सर्व संपत्त तागेले नाश जाले म्हणत मुखारसून खंयच्यो रायचो वतो व्हड युद्ध न्ही केल्लें म्हूण जाल्यार पाप ताकाय आसता. रायू क्षत्रिय युद्ध करचें तागेले धर्म जाल्यार तागेले निमती मस्त पाप जाता पळय. ते पापत नाश करून घेवका जाल्यार अश्वमेध याग म्हूण करतात आनी युद्ध जातरी. तशी हांगा कृष्ण तुका धर्मराया सांगता तुका मनांत तितली दुख्ख आसा म्हूण जाल्यार तूं पुराय जनाक हें केलें ताणें सुरे म्हणचे आसता मम्मीगेले निमती सर्व युद्ध जावूतय जावचे पयशे फुडें अर्जुनाक ते संशय आशिल्ले. युद्ध जाल्ले नंतर युधिष्ठिराक ताजे नंतर तो तागेले वटो धृतराष्ट्र राबतना धृतराष्ट्रान थांक त्या उडगा सेवची तशी मेगेल चेडूवा म्हूण रडचे ताणें. ते धर्मराया कोंकिल्या बरी जावचे अयो आगेलो पुत्र शोका कारण हांव जल्लमें म्हूण. त्या वेळार मस्त बेजार जाता ताका धर्मरायाक. ते धर्मरायाक तो हांव राज्यभार करना म्हाका एक कसले इंट्रस्ट ना कृष्णा म्हाका पाप प्रज्ञ जाता अशी तशी म्हूण म्हणटना कृष्ण तागेले आजो जावन आशिल्ले भिष्माले व्हरून ताका एक राजा धर्माचे उपदेश सकट दिवयता. दिवोन जातरी मागीर सांगचें आसता ताणें पळय तूं रायो जावन पट्टाभिषिक्त जालो आनी तूं एक अश्वमेध याग करी. आतां कृष्णाला तो निमत अश्वमेध याग करी म्हण तूं म्हणटा खर्च कितलो आसता का अश्व पेटोवका मस्त कडेन कपकाणी घेवका याग कोरका सुलभ ना. अश्वमेध याग म्हळ्यार कितली संपत करची जाल्यार पावना. मेगेल्या खंयच कृष्णा तितलें म्हण म्हणटा त्या हिमालय पर्वत श्रेणींत मस्त संपत आसा थंय दुखून हाडय म्हूण सांगूस थंय दुखून संपत हाडचें आसता. तशीच मेरू हो म्हूण म्हळ्यार ताका एक अर्थ आसता मा इरू म्हूण. मा इरू मेरू म्हूण. मा म्हळ्यार कोण रमा म्हणटाची. रमा म्हळ्यार लक्ष्मी. ईरयती प्रेरण करता तो म्हूण सांगून म्हळ्यार हे चेतना स्वरुपी म्हणटाची. चेतना प्रकृतीचे अभिमानी देवते महालक्ष्मी म्हणटाची. तसल महालक्ष्मीक ते सर्व हांगा सृष्टी कोरच्याक ते सर्व एक पळय सृष्टीक एक मूल प्रकृती कारण म्हणटात न्हू आमी. म्हणटना हांगा प्रकृतीचे अभिमानी देवते महालक्ष्मी म्हणटना तिगेल करीन हे सगळेचे जगत्याचे एक सर्व सृष्टीचे हे कार्य पुरे प्रेरक जावन करोचे परमात्मानाची म्हूण म्हणटाची. तशी हे मेरूचे श्रेष्ठतेक परमात्माली विभूती कारण म्हूण सांगून परमात्मा हांगा सांगता. आनी नंतवयचे श्लोक कसलो म्हूण सांगून आमी फायचे दिसाचे भगवद्गीतेन तो पळया. आजी सांगिल तसल गीतामृत धारा परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.